एकजूट हो. एक तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो मी का इथं जर काय ना एखादा वरती जर का जात असला ना तर त्याला खेचणारे नाही आपल्यालाच राहते. लोकांना सहन होत नाही तर बाबा याची प्रगती होऊ राहिली, नाही 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 हा जर का वरती गेला तर मग आपण काय करायचं, नको याची बदनामी करा. याची बदनामी झाली तर नाही याला माग वाढा आणि लोकांना काय सांगायचं हा त्याच्याला काय खरं येते असंच बावळ्या हाणतंय हे करतंय ते करतंय आणि हे आयुष्यामध्ये काहीच नाही करू शकत. पण पोरांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला राग ह्या गोष्टीचा येतो का जातोय ना वरती आपल्याला एक मराठी माणूस वरती जातोय ना मग त्याला सपोर्ट केला पाहिजे का नाही, बरोबर आहे की नाही. अहो मी काय म्हणतोय तो जर का समाजामध्ये नाव कमवतोय बरोबर आहे की नाही, तो लोकांना काहीतरी प्रेरणा देतोय पण मग ते लोकांना सहनच होत नाही. मला हे सांगायचं याच्याचमुळे ना आज आहे ना आपल्याला महाराष्ट्र मागे. तुम्ही जर का एखाद्याला सपोर्ट केला तर उद्या तो मोठा होणार आहे बरोबर, पण तुमच्या गावचा म्हणा कोणीतरी तुमचा रिलेटिव्हच ना तो, अरे आपल्याला आपल्यातलाच कोणीतरी एक जण वरती जातोय तर त्याला जाऊ द्या ना वरती, बरोबर आहे की नाही. उलटा आपल्याला अभिमान पाहिजे करावं, हा बघ हा माझा मित्र आहे बरं का, हा माझा पाहुणा आहे बरं का, हा वरती चाललाय. पण नाही, लोक लय नालायक केली. लोक असं आहे तो जर का वरती गेलात नको नको हा वरती गेला ना तर याचं वाटोळ होऊ लोक नवसं करीत आहे. एवढे तर नालायक लोक आहे. मला भीती कोणत्या गोष्टीची वाटते माहिती की आपल्या समाजाची भीती वाटते का, कारण की जर का एखादा समोरचा चांगलं कार्य जर का करत असेल ना ते लोकांना देखवत नाही, लोक बदनामी करतात. बदनामी केली तर मग झालं. म्हणजे मला आता असं झालंय का नेमकं बोलावं का नाही. आम्ही जर का बोललो तर आमचे लगेच सोशल मीडियावरती हे आम्हाला लगेच ट्रोल झाला का लगेच काय नाही नाही याचं काही खरं नाही, हा फक्त फुकटच्या पाडाके हाणतो. असं नका करू. एखादा जर का वरती जातोय ना त्याला एकदम टॉपलाच घेऊन गेलं पाहिजे आणि सपोर्ट केलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही. रामकृष्ण हरी. तू आभाळ आभाळ